श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत व व्रताचे नियम काय असतात आणि कधी सुरुवात करायचे याची संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण पाहूया. आपण प्रत्येकजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहोत. स्वामी आपल्याला संकटातून नेहमी बाहेर काढत असतात. आपल्याला वेगवेगळे प्रकारचे मार्ग देखील दाखवत असतात. तर स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न आणि मार्ग देखील शोधत असतो. स्वामींचे व्रत कैवल्य देखील आपण करत असतो. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आज आपण स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचे व त्याचे काही नियम आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत. या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करायचा आहे. व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. सूर्यास्ताच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत्र व्हावे. दिवसभर उपवास करावा. दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडायचा आहे. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहरे सुतूक असल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करताना असल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारचे संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करायचे आहे. अति महत्त्वाचे प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मात्र हा गुरुवार न धरता पुढील गुरुवारी व्रत करायचे आहे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या असल्यास फक्त उपवास करायचा आहे. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर 9 उद्यापन करायचे आहे. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवारांना दर्शनाकरिता बोलावायचे आहे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्रिया, पुरुषांना आणि मुलांनाही करता येतात. सुपारी, फळे उत्तम प्रतीची असल्यास हवेत फुले, पांढरी लाल अगरबत्ती, धूप हे सुवासिक असावे. दिवा शुद्ध तुपाचा असावा. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवायचे आहे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोथीचे एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यायचे आहे. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवायचे आहे. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवायची आहे. गाईला चारा टाकायचा आहे. गरिबांना भिजलेले अन्न करायचे आहे. तर मित्रांनो, पूजा अशी करायची. चला तर मग आता आपण जाणून घेऊया. व्रताला प्रारंभ करायच्या वेळी गुरुवारी सूर्यास्ताच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत्र व्हावे. नित्य देवपूजा करून घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून 2 नागवेलाची पाने, पैसा, 1 सुपारी ठेवून नमस्कार करायचा आहे. वडील मंडळींना नमस्कार करायचा आहे. पूजाला प्रारंभ करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढायची आहे आणि स्वस्तिक काढावी व त्यावर चौरंग ठेवून भगव्या व पिवळ्या वस्त्र ठेवून मध्यभागी विड्याचे पान
ठेवून त्यावर अक्षतवर तुळशी पात्र ठेवून श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. वड्याच्या पानाचे देठ भिंतीकडील बाजूला असल्यास पाहिजे. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजा करीत सुपारी ठेवायची आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावून सुगंधी अगरबत्ती धूप लावावा. चौरंगीवर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवायचा आहे. तर कोणते कोणते साहित्य लागणार आहेत, चला तर मग आता आपण जाणून घेऊयात. ताटात हळदी कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींचा बंगला, भगवा वस्त्र, गुळ खोबरे, 1 तामण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवा हिने, तर उकडलेले चंदन, विविध फुले, जास्वंदी, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, 1 जुडी तुळस, इतर फुले ठेवायची आहेत. अशा प्रकारे 9 गुरुवार व्रत करा व तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी समर्थांची आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.